नमस्कार, पद्मजा रसोईमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण कोकमचं रसम कसं करायचं ते बघणार आहोत. पित्तनाशक असल्यामुळे कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही हे कोकमचं रसम तयार करू शकता. आता हे रसम कसं तयार करायचं ते बघूयात. 12 ते 15 इथे मी कोकमाचे तुकडे घेतलेले आहेत. आता एका बाउलमध्ये हे सगळे तुकडे घालून थंड पाण्याने ह्याला थोडंसं धुवून घ्यायचं. खूप जास्त चोळून धुवायचं नाही. आता हे पाणी काढून घ्यायचं. यामध्ये 1 ग्लास एवढं आपण कोमट पाणी घालणार आहोत. 4 ते 5 तास भिजत ठेवायचं. त्यानंतर कोकमाला छान असा कलर येतो. एखाद्या बारीक गाळणीने आपण ह्याला गाळून घ्यायचं आणि कोकम आणि पाणी वेगवेगळं करून घ्यायचं आहे. इथे जे कोकमाचं पाणी आहे ह्यामध्ये आता आपण अर्धा चमचा मिरे पावडर घालणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तयार केलेलं मिश्रण आता आपण एका स्टीलच्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये मी आणखीन 1 ग्लास एवढं साधं पाणी घालून घेते. एक छोटासा आपण गुळाचा खडा ह्यामध्ये घालणार आहोत, त्यामुळे ह्याला छान चव येते. एका मिरचीचे बारीक काप करून घेतलेले आहेत. या पद्धतीनं आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि ह्याला असं जाडसर असं आपण ठेचून घेणार आहोत. अगदी जास्त बारीक न ठेचता असं हलकंसं ठेचून घ्यायचं. आता एक तडका तयार करणार आहोत. एका बाउलमध्ये 1 चमचाभर तेल, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे आणि आपण वाटून घेतलेला लसूण घालायचा आणि फ्रेश कढीपत्ता घालायचा आणि ही खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची. तयार केलेली फोडणी आपण जो तयार केलेला कोकमाचा सार आहे त्यामध्ये घालून घ्यायचा आणि एक छान अशी ह्याला उकळी येऊन द्यायची. खूप जास्त सुद्धा ह्याला उकळायचं नाही, अगदी हलकीशी एक उकळी येऊन द्यायची. गॅस बंद करायचा. आता इथे आपलं कोकमाचं सार तयार आहे. हे गरम गरमच प्यायला अगदी छान लागतं. जेवण पचण्यासाठी सुद्धा हे सार तुम्ही जेवल्यानंतर सुद्धा पिऊ शकता, जेवणाच्या अगोदर सुद्धा पिऊ शकता. ज्याला पित्ताचा त्रास होतो त्यांना आठवड्यातून एकदा तरी हे सार नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.